नमस्कार, मी मधुकर जक्कन. आज आपण इथं पद्मकट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत ॲडव्होकेट पल्लवी मधुकर बोळा अर्थात कैलासवासी मोहन रमेश कोटा यांची पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे. ते या ठिकाणी का आहेत, त्यांचा जीवन प्रवास कसा आहे, या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आज आपण पद्मकट्टा या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. पद्मकट्टा ही संकल्पना पद्मशाली युवक संघटना च्या पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ही कल्पना पुढे आलेली आहे आणि याला साकार करत आहे स्वरांजली न्यूज चॅनल. आणि आज आपले जे गेस्ट आहेत, ज्यांनी अत्यंत परिश्रमातून जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून इथपर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वी केलेला आहे. तो यशाचा प्रवास म्हणावा तितका सहज सोपा तर बिलकुलच नव्हता. तर हा प्रवास कसा झाला, या प्रवासात कुठले कुठले टप्पे आले, हा प्रवास करत असताना जवळचे म्हणणारे, आपले म्हणणारे, वडील नावाची व्यक्ती, जे आपल्या डोक्यावरचं छत्र असतं, पितृछत्र म्हणतो आपण त्याला, आणि जो पाठीराखा असतो पती, जो सोबती असतो तो पती, अचानकपणे आपलं साथ सोडून जातात आणि जीवनाचा जो संघर्ष आहे तो एकट्याला करावा लागतो. तर हा संपूर्ण संघर्षाचा प्रवास करत असताना यश कसं मिळालं आणि तो यश कसा प्रेरणादायी ठरतोय आज सोलापुरातील पद्म बांधवांसाठी, पद्म भगिनींसाठी, हा संपूर्ण आढावा आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे पद्मकट्ट्यावर. एक छोटीशी गोष्ट मला पहिल्यांदा तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुम्ही सरकारी वकील व्हावं असं तुम्हाला पहिल्यापासून वाटत होतं का? तुमच्या बालपणापासून हा संकल्प काही होता का? तुमचं बालपण कशा पद्धतीने गेला या संदर्भात थोडंसं सुरुवातीला सांगा. नमस्कार. सगळ्यात आधी बालपणाबद्दल सांगायचं झालं तर लहानपणी बाबा माझे वारले. मी जेव्हा 8 वर्षाची होती त्याच वेळेस. त्यानंतरचा जे प्रवास आहे, त्यानंतर काका, काकू आणि आई असे सगळे मोठी मंडळी, ज्येष्ठ मंडळी, ते आमचा सांभाळ केलेले आहेत. त्यांच्या सांभाळण्यामुळे आम्ही आणि त्यांच्या दिलेल्या शिक्षणामुळे, संस्कारामुळे आम्ही कुठेतरी चांगल्या प्रकारे वाढलो असं मला वाटतं. त्यानंतर झाला वकिली व्यवसायाचा विषय. तर मला सुरुवातीला वाटलं नव्हतं की मी अशी परीक्षा देऊन मी क्लास 1 ऑफिसर व्हावं म्हणून. पण मी लॉ करावं आणि LLB करत असताना त्यावेळेस मला खरंच काही आयडिया नव्हती की मी अशा प्रकारची परीक्षा देऊ शकेन. केवळ एक डिग्री करावी, कोर्टात प्रॅक्टिस करावं आणि एक काळा कोट घालावा अशी माझी इच्छा होती. आणि हे सगळं करत असताना मला जेव्हा मी पूर्ण माझं शिक्षण कंप्लीट झालं आणि त्यानंतर मी जेव्हा कोर्टात गेली तेव्हा मला कळालं वेगवेगळ्या प्रकारे मी परीक्षा देऊ शकते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी माझं नाव मोठं करू शकते. त्यानुसार मी माझा प्रवास सुरू केला. अभ्यासाची सुरुवात केली. अभ्यासाची आवड होतीच, त्याचसोबत मी अभ्यासामध्ये कशा प्रकारे काय गोष्टी करायला पाहिजे आणि काय गोष्टी नाही करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा सांगड घातलं आणि मग मी योग्य प्रकारे परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि मग यश आपल्यासमोरच आहे. ओके. तर मला किंवा आपल्या प्रेक्षकांना एक समजून घेण्यासाठी थोड्याशा कौटुंबिक परिस्थितीबद्दल, पार्श्वभूमीबद्दल थोडंसं सांगाल तर जास्त चांगलं. माहेरचं त्यातलं त्यात. लग्नाआधीचं म्हणजे माहेर माझं भोळा कुटुंब आणि माहेरी माझ्या वडिलांना धरून आम्ही 5 काका, 3 आत्या आणि 5ही काकांचे 14 मुली आणि 5 भावंड असा एकत्र कुटुंब. आणि लग्नानंतर सासरी 2 काका आणि त्यांचे मुलं मुली असा सगळा मिळून 8 एक लोक. आणि त्याच्यानंतर सासरी मात्र 2 काका, माझे मिस्टरांचे 2 बहिणी, मोठे भाऊ, त्यांचे चुलत 2 मुलं आणि मग त्यांची एक बहीण आणि 2 आत्या असा मोठा जॉईंट कुटुंबच होता आमचा. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्ही संसार करत होतो सुरुवातीला. अशा प्रकारे इतकी लोकांमध्ये मी वावरलेली आहे आणि त्यातूनच मी अभ्यासाला सुरुवात केली. सासरची म्हणा किंवा माहेरची कौटुंबिक पार्श्वभूमी कसं उद्योगाची आहे का नोकरदार मंडळींची आहे? माहेरी सराफ कट्टा आहे आमचा, सोन्याचं दुकान आहे जे माझे भाऊ लोक पाहतात. आणि सासरी टॉवेलचा बिझनेस आहे, कारखाना
आपण पद्मशालीमध्ये जे टॉवेलचं बिझनेस आपण करतो ते फेमस तेच आहे आणि त्यातूनच पुढे आलेले आहेत आमची फॅमिली कोटांची. जेव्हा तुमचं लग्न झालं, लग्नानंतर शिक्षणाचा प्रवास सुरूच होता की थांबला, की मिस्टरांचा तुम्हाला सपोर्ट होता शिक्षणासाठी? नेमकं काय घडलं? कारण लग्नानंतर बऱ्याच वेळा स्त्रियांचं आयुष्य बदलतं, तर तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलं? लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य तर बदलतंच, पण योगायोगाने आणि देवकृपेने मला पती इतके चांगले लाभले, त्यांच्या प्रेरणेतूनच मी माझं शिक्षण पुन्हा सुरू केलं. लग्नानंतर माझं केवळ 12वी झालं होतं आणि 12वी नंतर मी त्यांच्याकडे पुढील शिक्षण करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी मला योग्य प्रकारे साथ दिला आणि त्यांनी मला शिकायलाही उत्स्फूर्त केलं म्हणता येईल आणि प्रेरणाही दिली. आणि त्याच प्रकारे त्यांच्या प्रेरणेशिवाय आणि त्यांच्या मदतीशिवाय हे केवळ अशक्य होतं, कारण इतक्या एकत्र कुटुंबामध्ये जिथे कारखानदार वर्ग आहे आणि तिथे शिक्षणाबद्दल आपल्याकडे थोडासा जास्त प्रमाणात संकल्पना कमी आहे, तिथे मला हे योग्य प्रकारे त्यांनी मला प्रेरणाचं स्थान दिलं आणि योग्य प्रकारे शिक्षण करण्यासाठी सपोर्ट केला. त्यांच्याशिवाय हे अशक्य होतं. माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये एकंदर हा प्रवास सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक कन्यारत्न देखील प्राप्त झालं. हो. तिचं सांभाळ करताना, शिक्षणाचं सगळं गाडा ओढताना, त्याचवेळी तुम्हाला तुमच्या पतींच्या आजारपणाचा देखील सामना करावा लागला. तो काळ कसा तुम्ही सामना कसा केला? तुम्ही कुठून आणलात ही एनर्जी? काय त्याची कारणं होती? कशा पद्धतीनं तो सगळा प्रवास तुम्ही पूर्ण केला? लग्नानंतर अगदी 2च वर्षात मला मुलगी झाली आणि त्या मुलीच्या आगमनानंतर आनंद तर खूपच होता, गगनात मावेना इतकं होतं. आणि त्यानंतर शिक्षण तर सुरू होताच त्याचसोबत, परंतु अडथळे खूप होते आणि ते सर्व पार करत शिक्षण पूर्ण केला. ती जेव्हा लहान होती त्यावेळेस BCom करत होते आणि BComचं शिक्षण कंप्लीट झालं आणि बाळही 2च वर्षाचं होतं. त्या दरम्यान मला असं सुचलं की मी एखादा युनिफॉर्म प्रोफेशन घ्यावा की जे मला योग्य वाटलं. लॉमध्ये मी योग्य प्रकारे करू शकेन, स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त होणं आणि सामाजिक गोष्टींमध्ये आपण राहत असताना, समाजात राहत असताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी कायद्याची गरज भासते हे मला जाणीव झाले आणि त्यानंतर मी ठरवलं की मी लॉला ॲडमिशन घ्यावं आणि त्याच प्रकारे मी लॉला ॲडमिशन घेतला. ज्यावेळी तुम्ही कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं त्यावेळी तुम्हाला वाटलं की आणखी पुढे जावं, मग तुम्ही BCom LLB नंतर परत तुम्ही LLMला ॲडमिशन घेतलं. LLMचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर नवीन एक आव्हान उभं राहिलं, ते म्हणजे तुमच्या पतीचं आजारपण. तो सिच्युएशन कसा होता? घरच्यांनी त्यावेळी कसं सपोर्ट केला? तुम्ही स्वतःला कसं सांभाळलात आणि या परीक्षेला कसं तोंड दिलात? यात काही शंका मात्रच नाही की कोटांच्या आशीर्वादामुळे आणि भोळ्यांच्या संस्कारामुळे मी हे यश संपादन केलं आहे. हे यश संपादन करण्यामध्ये दोन्ही कुटुंबाचं तितकंच मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे. त्याचसोबत जेव्हा मी BCom झाल्यानंतर BA LLB करत होती, त्याच्यानंतर मी LLMला ॲडमिशन घेतला. मास्टर डिग्री करण्याची माझी इच्छा होती. ते 2018मध्ये संपतं, तितक्यात 2019मध्ये माझ्या मिस्टरांचा आजारपण हाय BPमुळे समोर आला. अचानक दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना डायलिसिस करण्याची सुरुवात करावी लागली, गरज लागली. डायलिसिस हा प्रकार इतका भयंकर आहे, ते करत असताना माझ्या पतींचं खूप प्रमाणात तब्येत खालावत गेली आणि हे खालावत असतानाच माझं तितक्यात कोर्ट प्रॅक्टिस, स्वतःचं ऑफिस होता, तो ऑफिस आणि कोर्ट प्रॅक्टिस हे सर्व मला थांबवावं लागलं. खरं तर तिथेच मला वाटलं की माझं सगळं इथेच संपलं आणि इतक्यातच आपण संपवून आपला सगळा करिअर हे सगळं स्टॉप करून आपण पतींची फक्त सेवा करू, म्हणून मी सगळं बंद करून त्यांच्याच सोबत 24 तास त्यांची काळजी आणि सेवा करायला सुरुवात केली. आजारपणाचा हा काळ पतीच्या, आणि त्यानंतर तुम्ही MPSC परीक्षा द्यायचं ठरवलं. मग ती परीक्षेची तयारी कशी केली आणि काय काय करावं लागलं त्यासाठी? थोडंसं त्याबद्दल मार्गदर्शन करा. LLM करत असताना 2018मध्ये पतींचे आजारपण येण्याआधीच माझी अशी तयारी झाली होती मनाची की आपण
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावा आणि वेगवेगळे परीक्षा द्यावेत. तितक्यात त्यांचा आजारपण आला, पण तरीसुद्धा घरी राहून मी अभ्यास कधीच थांबवला नाही. अभ्यासाची सुरुवात आणि अभ्यास तसाच कंटिन्यू ठेवला. आणि त्याच्यानंतर पतींचे निधन जेव्हा झाले त्यावेळेस त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे त्यांचे निधन झाले. निधन झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात 18 वर्षांचं हे नातं सगळं तुटलं आणि समोर फक्त अंधार दिसत होता आणि मी दिशाहीन झाले होते. ह्या दिशाहीनंतर मी असं डिसाईड केलं की आपण काहीतरी मिळवूया की जे माझ्या पतीसाठी, पतींचं जे प्रेरणा आहे त्या प्रेरणेला एक आपण वाचा फोडू आणि त्याला एक आपण कलाटणी देऊ. म्हणून मी त्यांच्या निधनानंतर पुन्हा सुरुवात केला अभ्यास आणि MPSCचे तितक्यातच जागा निघाले आणि पतींच्या निधनानंतर अवघ्या 10व्या दिवशी मी फॉर्म भरला. फॉर्म भरत असताना देखील मी खूप दुःखात असून पण माझे मित्रमंडळी ह्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांनी माझा फॉर्म भरला आणि नंतर मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केले आणि अशा प्रकारे मी माझा परीक्षेचा प्रवास सुरू केला. आता MPSCची परीक्षा म्हणजे एक अग्निदिव्यच असतो. बऱ्याचशा गोष्टी त्यासाठी आपल्याला त्याग करावा लागतात. स्वतःला एक शिस्त लागते, अभ्यासाला एक साचेबद्धता येते. मग हे सगळं अभ्यासाचं सगळं सिलेबस कव्हर करताना कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं, स्वतःला कसं त्यामध्ये साच्यामध्ये टाकावं लागलं, कुठली पुस्तकं रेफर करावं लागली, नवीन जे परीक्षा देऊ इच्छितात मुलं त्यांच्यासाठी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आहे. खरं तर असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचं हात असतं, पण मला इथे थोडंसं उलट्या प्रकारे सांगायचं आहे. माझ्या यशाच्या मागे खरं तर सुरुवात ही माझ्या पतींच्यामुळेच झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा हा प्रवास सुरू केला, त्या प्रवास सुरू करण्यामध्ये फक्त कुठल्या एका व्यक्तीचं नाव घेणं हे न्यायकारक नसेल. सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये मला माझी आई, मी थोडंसं स्टेप बाय स्टेप सांगेन सर, सांगण्याची इच्छा आहे. ते म्हणजे त्यामध्ये मला सगळ्यात आधी माझ्या आईचं नाव घ्यायचं आहे. जेव्हा माझं मूल जेव्हा लहान होतं आणि मला कॉलेजला जावं लागायचं, परीक्षेला जावं लागायचं, त्यावेळेस बाळाला कुठे सोडू, आणि त्यावेळेस मी माझ्या आईकडे माझ्या बाळाला सोडायची आणि ते बाळ आईकडेच माझं वाढलं आणि तिचा यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे. म्हणून हे सगळ्या श्रेयामध्ये तिचंही खूप मोठा वाटा आहे. म्हणून मला आईचेही आभार मानायचे आहे. त्यामुळे माझी आई ही सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे की जिचा मला खूप मदत मिळाली, आधार आणि मदतही मिळाली. दुसरं म्हणजे माझी बहिणी. मी खरं तर जेव्हा 12वी झालं माझं, त्यानंतर लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, शिक्षण हे सगळं करणं थोडंसं अशक्य होत होतं. अशक्य होत असताना मी त्यांना म्हटलं होतं की मला आता शिकू नाही वाटत आहे, थांबवेन मी इथंच आणि काय आहे, बाळाला सांभाळेन, संसार करेन व्यवस्थित, असं मला वाटलं होतं. आणि अशी मी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. ही म्हणजे माझ्या दोघी बहिणी. माझी मोठी बहीण अनुप्रिया विवेकानंद येदूर आणि माझी 2 नंबर बहीण सौ सुचिता श्याम आकुल. ती सुद्धा सरकारी नोकरीला आहे, स्टेट बँकेत कामाला आहे. आणि माझी मोठी बहीण शिक्षिका आहे, ती उत्तम प्रकारे स्वतःचं एक ट्युशन अकॅडमी चालवते. अशा या दोघी बहिणी मला छान प्रकारे मार्गदर्शन केले. त्या मला सांगितल्या की किमान तू तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट कर, ग्रॅज्युएशन तरी असावं, तू स्वावलंबी असावंस, तू तुझ्या मुलीला काहीतरी शिकवू शकावंस, तिच्यासमोर काहीतरी आदर्श ठेवू शकावंस, इतकं तरी शिक किमान. त्यामुळे मी शिकायला सुरुवात केली. थोडंसं त्रास झाला, पण म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हा की त्या दोघी माझ्या महत्त्वाचा अजून एक आधार आहे. म्हणजे या यशामध्ये फक्त कोणा एकाचं नाव घेता येणार नाही, त्या दोघी सुद्धा आहेत. ही सगळी सपोर्ट सिस्टीम आहे. हो. आणि सासरकडचे? सासरी माझी सासूबाई. काय नाव आहे त्यांचं? माझी सासूबाई श्रीमती विजयालक्ष्मी रमेश कोटा. या देखील मी कुठलीही गोष्ट करत असताना त्या मला कधीही थांबवलेलं नाही. शिक्षण असू देत किंवा मला माझ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ते त्यांच्या कुठल्याही रोकटोक नसल्यामुळे मी शिकू शकले. त्यांचाही तितकाच महत्त्वाचा आधार आणि सपोर्ट मिळाला मला. त्यानंतर माझे सासरे रमेश कोटा,
हे सुद्धा इतकी चांगली व्यक्ती होती. ते स्वतः मला त्यांचं जे पेपर कात्रण आहे, त्यांचं जे रेडिओ ऐकणं आहे, त्यातून मला माहिती देत होते. मला जनरल नॉलेज त्यांच्याकडनं आवड मिळाली. त्यात एक्झॅक्टली जनरल नॉलेज मला जे आवड निर्माण झाली ते त्यांच्यामुळे झाली. आणि माझ्या मुलीलाही जनरल नॉलेज, एक्स्ट्रा रीडिंग, जनरल नॉलेज हे सगळं वाचण्याची आवड माझ्या सासऱ्यांकडनं मिळाली. आणि माझ्या दोघी नणंद त्यासुद्धा माझ्या म्हणजे श्रीमती जयश्री पोरंडला आणि 2 नंबरच्या माझ्या नणंद ज्या आहेत सौ सुरेखा भीमनपल्ली, ह्या दोघी सुद्धा माझ्या सख्या बहिणींसारखे मला पाठराखींसारखे. त्या गृहिणी आहेत. पण त्या नेहमी म्हणायच्या की आम्ही गृहिणी आहोत, आम्हाला शिकायला वाव नाही मिळाला, पण तू तरी शिकून पुढे जा, काहीतरी समाजामध्ये योग्य प्रकारे एक्झाम्पल सेट कर. म्हणून त्या सुद्धा कधी मला आडकाठी लावलेली नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय, सासूरवाडीमध्ये नंदांचं खूप असतं नाही अडथळा, पण तुमच्याकडे उलट आहे. हो, त्यांचं खूप मोठं सपोर्ट आहे. खूप छान. माझ्या दोघी नणंद खूप चांगल्या, अगदी बहिणीसारख्या आहेत. त्यांचंही तितकंच मला साथ मिळाला. हे झालं फॅमिली. मी जेव्हा पासआउट होऊन जेव्हा कोर्टात प्रॅक्टिसला सुरुवात केल्यानंतर तिथे सुद्धा माझे गुरु, मी सगळ्यात सुरुवातीला पामुल सरांकडे, ॲडव्होकेट मनोज पामुल सरांकडे प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. मग मी तिथून थोडासा सिव्हिलचा अभ्यास घेतला. त्याच्यानंतर मी महेश अग्रवाल सरांकडे प्रॅक्टिसला जायची, तिकडून थोडासा क्रिमिनल अभ्यास घेतला. त्याच्यानंतर मी सेल्फ इंडिपेंडन्स प्रॅक्टिस सुरुवात करायला घेतली. त्याच्यात मी खूप जणांचं मार्गदर्शन घेतला. प्रॅक्टिस नाही केला, पण मार्गदर्शन घेतलं. जसं की मणुरे सर आहेत, जसे की ॲडव्होकेट प्रकाश जन्नू सर आहेत, जसे की कॅतम सर आहेत आपले पद्मशालीमध्ये, त्याचसोबत कटकूर सर आहेत. ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि काय वागावं, ह्यापेक्षा काय नाही वागायचं कोर्टामध्ये, हे मी त्यांच्याकडनं योग्य प्रकारे शिक्षण घेतलं. ते सगळ्यात महत्त्वाचं. हां. आणि त्याचसोबत अभ्यासाची सांगड ही आपलं घरी अकॅडमिकली अभ्यास सुरू केला आणि अशा प्रकारे माझ्या अभ्यासाचा सुरुवात झाला. परीक्षेचा अभ्यास करताना फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांचा सपोर्ट तर मिळालाच, त्याचप्रमाणे तुम्ही जे सिनियर कलिग्ज आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांचाही आधार घेतला. MPSCचा अभ्यास म्हटले की लोकांना एक भीती असते, एक दडपण असतं. मग हे दडपण दूर करण्यासाठी, तो भीती दूर करण्यासाठी कुठलं क्लासेस जॉईन केलात, कुठल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलात का? तर त्याचं कसं काय अनुभव आहे तुमचा? सर, ह्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे लॉचं जेव्हा शिक्षण घेत होतो आणि LLM जेव्हा करत होतो, त्यावेळी वेळोवेळी आम्हाला श्रीमान मिलिंद थोबडे सर, जे सोलापुरात क्रिमिनल लॉयरमध्ये एकदम त्यांचा हातखंडा कोणी धरूच शकत नाही, असे मोठी व्यक्ती प्रत्येक वेळोवेळी मोठ्या मोठ्या वक्त्यांचे भाषण, कार्यक्रम आणि सेमिनार असे अरेंज करत होते. असे बार काउन्सिल फॉर महाराष्ट्र अँड गोवाकडनं ते अरेंज करत होते. आणि ते मेंबर असल्यामुळे त्यांना सगळे मोठे मोठे व्यक्ती ओळखीचे असल्यामुळे ते सगळे यायलाही तयार व्हायचे. आणि त्यांच्या अशा कार्यक्रमांना मी प्रत्येक वेळेस अटेंड व्हायचे. असा कुठलाच कार्यक्रम गेला नाही की मी अटेंड नाही झाले. अशा प्रत्येक कार्यक्रमाला अटेंड होऊन मला योग्य उत्स्फूर्त प्रेरणा त्या कार्यक्रमातून आणि त्या वक्त्यांकडून मिळालेला. आणखी कुठल्या अकॅडमी तुम्हाला मदतीला लागली? त्या वक्त्यांकडनं मिळत असताना त्यामध्ये एक वक्ते यायचे, ते म्हणजे श्रीमान आव्हाड सर. आव्हाड सर हे प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे त्यांनी थोबडे सर जेव्हा बोलवायचे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, वेगवेगळ्या कायद्यांवर बोलण्यासाठी, ते प्रत्येक वेळेस यायचे. ते पुण्याला राहतात आणि पुण्यावरून ते प्रत्येक वेळेस सोलापूरला येऊन आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करायचे. कोरोनामुळे ऑफलाईन क्लासेस आम्हाला करता येत नव्हतं आणि ऑनलाईन क्लासेस त्यांनी सुरुवात केली. सगळ्यात आधी ऑनलाईन क्लासेस त्याच काळामध्ये सुरुवात झाली आणि ह्याचा आम्हाला प्रचंड प्रमाणात फायदा झाला. आम्हाला पुण्याला जायचीही गरज लागली नाही. त्यामुळे घर बसल्या ठिकाणी आम्हाला ऑनलाईन क्लासेसची सोय झाली. आणि अशामुळे मी आव्हाड क्लासेस लावलेत आणि आव्हाड क्लासेसतर्फे आमचे मास्टर, ज्यांना आम्ही मास्टर म्हणतो, ते मास्टर गणेश सिरसट सर ह्यांच्याकडे आम्ही क्लासेस लावतो. ते क्लासेस लावत असताना सोलापुरातील ॲडव्होकेट म्हणजे नुकतेच ते
डिस्ट्रिक्ट जज झाले ते गणेश पवार सर, त्यांचेही क्लासेस आम्ही अटेंड करायचो. प्लस आपले आळंगे सर, ॲडव्होकेट आळंगे सर, आळंगे क्लासेसचे ते सर, तसेच सत्यनारायण माने सर प्रथमेश क्लासेसचे ते मेन म्हणजे क्लासेस हँडल करतात. त्या सगळ्यांचे क्लासेस आम्ही अटेंड करायचो. पण सगळ्यात जास्त क्लासेस मी गणेश सरांचे अटेंड केलेत आणि त्यांच्यामुळे मला योग्य मार्गदर्शन मिळालं. खरं तर कायद्याचा अभ्यास हा पूर्ण समुद्र आहे. ह्या समुद्रामधनं आपल्याला फक्त एक छोटंसं तांब्याभर पाणी घ्यायचं होतं. ते पाणी कितपत घ्यायचं आणि कुठलं घ्यायचं, किती घ्यायचं, हे सगळं मला त्या क्लासेसमधून मिळालेलं आहे. ह्या सगळ्या यशाचे श्रेय माझ्या गुरूंना म्हणजे मास्टरना गणेश सरांनाही जातं. जसं की मी मगाशी म्हणाले की ह्या सगळ्या यशामध्ये एका व्यक्तीचंच नाव घेणं हे न्यायपूर्णक नसेल, तसंच आहे. खूप जण आहेत या यशाचे मानकरी आणि अशा सगळ्या लोकांना माझे खरेच मनापासून आभार आणि धन्यवाद आहेत आणि कितीही त्यांचे धन्यवाद केले तरी कमी आहेत. तर हा संपूर्ण प्रवास झाला. आता तुमच्याकडे बघून एक आदर्श म्हणून समाजातील इतरही मुलं मुली परीक्षा देऊ इच्छितात. फक्त लॉचंच MPSC नाही, जनरल MPSC देखील देतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं. तर त्यांच्यासाठी काय संदेश आहे तुमचा? त्यांना काय तुम्ही संदेश द्याल? कशा प्रकारे अभ्यास करावा? किंवा जे परीक्षेच्या काळामध्ये परीक्षेपेक्षा जो मनाचा खंबीरपणा असतो तो जास्त महत्त्वाचा असतो, मला असं वाटतंय. कारण मी बघतो की मी स्वतः प्राध्यापक आहे. तर ज्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवतो आपण, शिकताना एक वेगळी प्रकार असते विचारांचा. त्यानंतर नेमकं ज्यावेळी परीक्षेला जातात त्यावेळी वेगळा दबाव असतो. तो संपूर्ण प्रवास एक वेगळा रोमांचकारी असतो. तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय टिप्स द्याल? मला असं वाटतं की मेहनत आणि कष्टाला पर्याय काहीच नाही. तुम्हाला एखादे पद हवे असेल, एखादे पद मिळवायचेच असेल तर तुम्हाला त्यासाठी कष्ट करावेच लागणार. बऱ्याचदा सर मी असं माझ्या दृष्टिकोनात आलेलं आहे की खूप हुशारातला हुशार विद्यार्थी एक मोठं पद मिळवू शकत नाही, पण एक साधारण व्यक्ती मोठं पद मिळवू शकते फक्त आणि फक्त मेहनतीच्या जोरावर. त्यामुळे मेहनत आणि कष्टाला अजिबात पर्याय नाही असं मला वाटतं आणि मी हेच केलं आणि त्यासोबत हे सगळे आधारस्तंभ होतेच. त्यामुळे माझं हे जे वास्तू आहे ते योग्य प्रकारे बांधलं गेलं. आणि मला आता राहिली गोष्ट आपल्या समाजातील लोकांना काही सांगायचं असेल तर आपल्या समाजामधल्या मुली महिला ह्या सगळ्या शिकलेल्या आहेत, परंतु काही गोष्टींमुळे त्यांना असं वाटतं की मी पुढे जाऊ शकत नाही किंवा त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो लो होतो. पण तिथे सेल्फ कॉन्फिडन्स कोणीतरी येऊन सांगावं, मग आपण शिकावं आणि उच्च ध्येय गाठावं. हे असं न करता स्वतःमध्ये ती शक्ती, ती इच्छा जागृत करावी लागते आधी आणि मग त्यासोबत मेहनतीची जोड, ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि मग त्या योग्य दिशेने मार्गदर्शन, हे सगळं करत असेल तर यश नक्कीच त्यांना मिळेल. आजच्या आपल्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात पद्मशाली समाजामध्ये पहिली व्यक्ती, नक्की फक्त स्त्री म्हणून नव्हे तर पुरुष असो स्त्री असो, पहिली व्यक्ती म्हणून MPSC थ्रू सरकारी वकील झालेले आपण पहिलेच आहात. त्याचं तुम्हाला जसा अभिमान आहे तसं संपूर्ण समाजाला देखील अभिमान आहे. आम्हाला देखील त्याचं खूप खूप कौतुक आहे. ह्या सगळ्या प्रवासाबद्दल आणखी काही महत्त्वाचं तुम्हाला समाजाबद्दल शेअर करायचं आहे का? तर तुम्ही ते करू शकता, कारण हे एक चांगलं व्यासपीठ आहे ज्याच्याद्वारे तुम्ही सगळ्यातील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला आपलं मूल हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात प्रिय व्यक्ती असते जगात. तर प्रत्येक महिलेने आपल्या मुलांच्या समोर आदर्श निर्माण करावं, हे मला सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की आपापल्या मुलांच्या समोर आपण आदर्श निर्माण करावा प्रत्येक महिलेने. त्यानंतर ह्या समाजासाठी आपण काहीतरी देणं आहोत आणि ह्या देणं संदर्भात आपण कृतज्ञ राहून प्रत्येक ठिकाणी आपण असे कृतज्ञपणाचे दाखले देत जावं असं मला वाटतं. आणि सोबत आपल्या कुटुंबाची काळजी घेत घेत आपण समाजामध्ये सुद्धा एक महत्त्वाची आणि मोठी व्यक्ती व्हावं, हे मला असं सांगावं ह्या माध्यमातून असं वाटतं. आणि खरंच पद्मशाली समाजाचे आणि असे खूप आभार मानावे असे मला वाटतात की त्यांच्यामुळे
आपण जे जे पद उपभोगतोय किंवा ज्या पदामध्ये आपण पुढे जातोय हे समाजाला कळतंय आणि समाजामध्ये जनजागृती होतीये. त्यामुळे पद्मशाली समाजाचेही खूप धन्यवाद आणि त्यांचे आभार व्यक्त करते. आणि त्याचसोबत मला आनंद आहे की मी माझ्या मुलीसमोर काहीतरी एक आदर्श निर्माण करू शकले. समाजामध्ये काहीतरी एक पहिला मान मिळवला. मला नेहमी वाटायचं की काहीतरी आपण मोठं स्थान मिळवावं आणि ते तसं मिळवलं. आज त्याचा आनंद होतोय आणि त्याचा मी नक्कीच समाजासाठी वापर करेन, फायदा करेन. आणि समाजामध्ये ज्या ना की फक्त माझाच समाज की ज्या ठिकाणी जे रंजले गांजले आहेत, ज्यांच्यापर्यंत न्याय पोहोचत नाही आणि माझ्या थ्रू हे न्याय जात असेल आणि मी हे भगवंतांकडनं निवडली गेली असेल तर मला ह्याचा फार आनंद आहे आणि मी त्याचा तसाच वापरसुद्धा करेन. आणि मी शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते की आज जे मला यश मिळालं ते सगळ्या व्यक्तीमुळे, माझ्या जवळच्या त्यांच्यामुळे तर मिळालंच, माझ्या पतीमुळे तर मिळालंच आणि माझे पिता ह्यांच्या आशीर्वादामुळे आणि ते कुठे असतील तिथून मला त्यांच्या आशीर्वादामुळे तर मिळालेच. पण ह्यासोबत मला भगवंतांचेही खूप आभार मानायचे आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी स्वतःला खूप अशी नैराश्य फील केलं त्या प्रत्येक वेळेस मी फक्त भगवद्गीतेचा आधार घेतला आणि भगवद्गीतेने मला आज इथंपर्यंत आणलं असं मला वाटतं. आणि खरंच तुम्ही सुद्धा त्या भगवद्गीतेचा आधार घ्यावा. जेव्हा जेव्हा तुम्ही नैराश्य फील कराल, जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप मागासलेले आहोत असं फील कराल, एकटेपणा वाटेल, दुःख वाटेल आणि कोणीतरी आपल्याला खूप त्रास देते असं वाटेल तर त्या प्रत्येक वेळेस ह्या भगवद्गीतेचा आधार घ्यावा असं मला वाटतं. आणि तोच आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतो. आणि त्या भगवंतांचे आभार मानते, समाजाचे आभार मानते आणि माझ्या सर्व कुटुंबाचे आभार मानते. आज आपल्या पद्मकट्ट्यावर ॲडव्होकेट पल्लवी मधुकर बोळा म्हणजेच मोहन रमेश कोटा यांच्या पत्नी, कैलासवासी मोहन रमेश कोटा यांची पत्नी या ठिकाणी उपस्थित राहिले. जी समाजातील पहिलीच व्यक्ती आहे ज्यांनी MPSC थ्रू LLB अर्थात सरकारी वकील म्हणून या ठिकाणी मान मिळवलेला आहे आणि याद्वारे समाजाचं सेवा करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे आणि ते त्यासाठी भगवंताचा आभार मानत आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांच्या जीवनामध्ये जे अप अँड डाऊन झाले, प्रत्येक वेळी जसे ते पुढे जायचे तसं जे काही अडथळे यायचे ते अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी भगवंताचा आधार घेतला आहे. आणि प्रत्येकासाठीच त्यांनी सांगितलं की जे कोणी युवक असतील, महिला असतील, सगळ्यांसाठीच जेव्हा संकट सामना करावा लागेल, संकटांचा सामना करावा लागेल त्यावेळी तुम्ही नक्की आपल्याकडे जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार जे धर्म, रूढी, परंपरा आहेत त्याच्यातील चांगली गोष्ट म्हणजे काय आहे तर भागवत धर्माचं भगवद्गीता जी आहे ती आधार मानावी, त्याला शरण जावं आणि आपल्याला जी काही शक्ती हवी आहे त्या भगवंताकडनं घ्यावं आणि पुढं जावं जेणेकरून तुम्हाला यश मिळेल असं त्यांचा एकंदर संदेश आहे. आणि यापुढे देखील समाजाची ते सेवा करणार आहेत. समाजातील प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक अबालवृद्धांना जेव्हा केव्हा मदत लागेल ते सदैव आपल्या सोबत आहेत. आणि त्यांच्या या एकंदर प्रवासाचे आज आपण साक्षीदार झालो यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो स्वरांजली परिवारच्या वतीने. त्याचप्रमाणे पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं हे संकल्प करण्यात आलेलं होतं की समाजातील जे गुणीजन आहेत, जे पद्मरत्न आहेत त्यांना एकत्र आणायचं आणि त्याचं सादरीकरण आपल्या समाजासमोर ठेवायचं असं एकंदर आपला संकल्प होता. त्या संकल्पातले पहिले पद्मरत्न म्हणून तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि आभार देखील मानतो मी तुमचं आणि सर्व प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी पल्लवी यांचे मोठ्या भगिनी आणि लहान बहीण देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांनाही सांगेन की तुम्ही 2 शब्द त्यांच्याबद्दल बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी तुम्ही पल्लवी मॅडम वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी ॲडव्होकेट पल्लवी बोळा यांच्या मोठ्या भगिनी अनुप्रिया विवेकानंद येदूर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील सुविद्य अशी व्यक्ती आहेत. MA BEd आणि आता ते विद्या वाचस्पती अर्थात PhD करतायत. ते देखील मराठी नाटकातील सामाजिक नाटकातील स्त्री जीवन भूमिका या विषयावर ते करतायत. म्हणजे एकंदर एक वेगळा विषय त्यांनी निवडलेला आहे स्त्री जीवनाच्या संदर्भात. स्त्री जीवनाचा बारकाईनं अभ्यास करून त्याबद्दलचं आपलं मत, आपले विचार ते मांडणार आहेत. मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो.
कारण ते एक मोठी बहीण म्हणून आपली भूमिका व्यवस्थितरित्या पार पडतात. त्यांनी सांगितलं, जसं ॲडव्होकेट पल्लवी यांनी सांगितलं, की ते एक आधार म्हणून आईनंतर, वडिलांनंतर मोठी बहीण म्हणून एक आधार देतात आणि नेहमीच मार्गदर्शन करतात. शिक्षण नको नको म्हणणारे ॲडव्होकेट पल्लवी नंतर मात्र MPSCच्या थ्रू सरकारी वकील बनते. त्याच्यामध्ये एक मोलाचा वाटा अनुप्रिया यांचा देखील आहे. अनुप्रियाजी, तुमचं स्वागत आहे. तुमच्या बहिणीबद्दल एक दोन गोष्टी सांगाव्या जेणेकरून ते समाजाला प्रेरणादायी ठरतील आणि तुम्हालाही आनंद वाटेल त्या गोष्टी. माझी बहीण पल्लवी, ॲडव्होकेट पल्लवी, ही तर आता एवढं पूर्ण तिचं सांगण्यासारखं म्हणजे हे एक प्रेरणा केंद्र झालेली आहे आपल्या समाजासाठी. तिचं सांगावं जेवढं आता कमीच आहे. म्हणजे लहान वयात वडील गेले आणि लहान वयात पती गेले, म्हणजे पूर्ण मनानं खचलेली व्यक्ती पुन्हा एकदा उभारणं खूप ते जोखमीची गोष्ट आहे. आणि आपल्या समाजात एक स्त्री म्हणून किंवा एक महिला शिक्षण घेणं हे कुठेतरी खटकत असतो. आणि पतीनं साथ द्यावं शिक्षणासाठी आणि पूर्ण कुटुंब साथ द्यावं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे सर्व गोष्ट तिला म्हणजे दुःख किंवा जे काही तिची अडचणी आहेत तीच पूर्ण फेस केलेली आहे या गोष्टींना. फक्त आम्ही तर त्या गोष्टींना तिला प्रेरणा देत गेलेलो आहोत. प्रेरणा म्हणजे काय, सपोर्ट, फक्त सपोर्ट, भावनिक सपोर्ट, पण पूर्ण तिला पूर्ण ह्यामधून तिला बाहेर पडून पूर्ण एक काहीतरी समाजात एक महत्त्वाची व्यक्ती तिला बनायचं होतं. ते फक्त आम्ही तिला मार्गदर्शन देत गेलेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे महिलांसाठी ती एक प्रेरणा केंद्र बनलेली आहे किंवा समाजातील मुलींसाठी कोणतंही म्हणजे कुठल्याही गोष्टीत ॲडव्होकेट पल्लवी हिच्याबद्दल लहानपणापासूनची जी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट आहे, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते आहे की लहानपणापासून ती एक जिद्दी होती, हे तर गोष्ट मान्य करते. आणि एकदम करारी व्यक्ती होती, तोंडावरच बोलणारी. मेहनत खूप केली तिच्या ह्याच्यासाठी. आता एवढं म्हणजे तीच पूर्ण आपण सगळे तिचे सांगितलेलेच आहेत. आणि मेहनत ही अशी गोष्ट आहे की मेहनत करणाऱ्यांनाच माहिती, किंवा ते मेहनत केल्यानंतर फळ मिळण्याचा आनंद हे तिला जास्त झालेला आहे. आणि हे मी व्यक्त करत आहे की ती एक महिलांसाठी आणि मुलांमुलींसाठी एक आदर्श स्थान बनलेली आहे. सर्वांनी तिचा आदर्श घ्यावा आणि तिथून तिच्याकडनं मार्गदर्शन सगळ्यांना मिळावा. हिनंही समाजासाठी पूर्ण एक पतीच्या आजारपणामुळं ती कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत नव्हती आणि पतीच्या निधनानंतर सुद्धा ती कुठेही कोणत्याही आनंदा क्षणात पण ती सहभाग होत नव्हती. हे तिचं त्याग केली पूर्ण ह्या गोष्टीसाठी. म्हणून मेहनत आणि त्याग हे दोन गोष्टी जिद्दीनं केलं तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही आहे, अशक्य नाही आहे. सर्व काही शक्य होऊ शकतो. आणि MPSC ही परीक्षा अशी आहे की मेहनत आणि जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास पुरेपूर पाहिजे त्या यश संपादन करण्यासाठी. अजून मी काही सांगू शकत नाही. तिच्या पुढच्या भवितव्यासाठी माझे पूर्ण आशीर्वाद आहे. नमस्कार. या ठिकाणी ॲडव्होकेट पल्लवी यांची छोटी बहीण सुचेता श्याम आकुल या ठिकाणी उपस्थित आहेत. ते स्वतः सुविधी आहेत. त्यांनी BSc D.Pharmacy केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्व्हिसला आहेत. त्यांच्याकडून थोडंसं आपण पल्लवींबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, तुमचं स्वागत आहे पद्मकट्ट्यावर. सुचेताजी, पल्लवींबद्दल दोन चांगल्या आठवणी तुम्ही जर काय सांगू शकाल? पल्लवीबद्दल सांगायचं म्हणजे ती लहानपणापासूनच एकदम खोडकर आणि एकदम अशी जिद्दी स्वभावाची होती. म्हणजे कोणतीही गोष्ट तिला मिळवायची म्हणजे ती एकदम ठामपणे सांगायची. तिचा निर्णय असायचा की मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि लहानपणी ती आमच्या सगळ्यांमध्ये लहान असल्यामुळे थोडीशी लाडात वाढली. एकदम आई वडील पण एकदम तिला प्रेमाने वगैरे सांगायचे. तेव्हा थोडंसं आम्हाला वाटायचं की ही एकटीच मुलगी आहे का, आम्ही नाही आहे का.
असं वाटायचं. मग नंतर मग जसं जसं मॅच्युरिटी येत गेली तसं ती एकदम मॅच्युअर होत गेली. असं वाटलं की लग्नानंतर ती शिक्षण म्हणजे सोडायच्या ह्याच्यात होती, पण आम्ही थोडासा सपोर्ट आणि थोडंसं मार्गदर्शन केलं तर ती परत त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली. पतीची चांगली साथ भेटली, मोहन कोटा ह्यांची. एक मी हे सांगू इच्छिते, जेव्हा 2019 साली पती मोहन कोटा ह्यांचे किडनी निकामी झाल्यामुळे त्यांची सेवा करत होती, तेव्हा असं ठरलं होतं की ती किडनी देणार त्यांच्या पतींना. तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला की आता हिचं सगळं संपलं, शिक्षण, करिअर, आता ती म्हणजे दवाखाना, पतीची सेवा आणि मुलीचं जे करिअर आहे ते त्याच्यातच तिचं सगळं जाणार असं वाटत होतं. पण पतीच्या निधनानंतर तिने परत फिनिक्स पक्षीसारखी उंच भरारी घेतली आणि तिचं जे MPSC एक्झामची एकदम छान तयारी केली. कठोर परिश्रमातून तिने हे पद मिळवलं आहे. तिला ह्या यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा. तिच्या ह्या जिद्दीला, तिने जे हे जिद्द करून मिळवलेलं आहे तिला सलाम माझा. आणि सगळ्या लाखो हजारो मुलींसाठी ती प्रेरणास्थान ठरणार आहे. अशा प्रकारे मी तिला तिच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. धन्यवाद. धन्यवाद.